Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. ही बस का मागे घ्यायला लावली? काय झालं? या रूटने बस येत होती, आता सगळे आंदोलक पुढे पोहोचतायत, त्यामुळे आता बस जाणं काही शक्य नाही वाटत आहे. काय झालं? गाडी अशी आधी लावली. गाडी आणायचं काय कारण होतं का? सरकारला माहिती आहे जरांगे पाटील येत आहेत, गाडी का आणली यांनी? गाडी का आणली? गाडी आणण्याचं कारण काय? गाडी आणण्याचं कारण काय? काय गंमत झाली? दाखव गोपाळ जरा. त्या रूटने जरांगे येत आहेत, तिथे सगळे पोलीस आणि या सगळ्या गोष्टी होत्या. पोलिसांनी आधी रूट काय केलं होतं की फक्त मनोज जरांगेंच्या गाड्यांचा ताफा पुढे जाऊ द्यायचा आणि आंदोलक दुसऱ्या साईडने डायव्हर्ट करायचे. पण आता लोडलाच इतक्या आंदोलक बरं, इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, हे कसं काय लोकांचं ऐकणार हा मला प्रश्न पडलाय. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला मनोज दादासोबतच जायचं. मग तोपर्यंत या रूटवर ही समोरची एक बस घुसली, बेस्टची. ही एक बस बेस्ट आली इथे. आणि मग झालं असं की पोलिसांची मॅनेजमेंट इथे जरा गंडलेली दिसते मला, कारण सुरुवातीला बेस्ट त्यांनी अलाव पण केली, नंतर परत इकडूनही माणसं सोडली. तर त्यामुळे आता गडबड अशी झाली आहे की त्या बेस्टला गाडी वळवायला लागते आणि आंदोलक सगळे इकडून जातात. तर आंदोलकांचं म्हणणं आहे की बाबा हे सगळं मुद्दाम होतंय. पण ठीक आहे, आणखी काही पोरं भेटतात का बघू. आत्ताचा मुलगा जो भेटला यंग, तो सांगत होता की नक्की त्याच्या आयुष्यात काय झालं काय. आता हळूहळू आंदोलक पोहोचतायत. बघा ही इकडे या साईडला आहे हे रेल्वे स्टेशन मोठं इकडचं, या साईडला इंग्रजांच्या पलीकडच्या सगळ्या बिल्डिंग्स. आणि आता इथून हे सगळे जण चालत जातील कुठे तर टुवर्ड्स द CST. आता ही आहे बॅक साईड, इथून निघाली होती बस आणि ती बस आहे आता टर्न करायला लावली. का रे बाबांनो, का उड्या मारता? काय झालं भाई? काय झालं? रॉंग साईडनं गाडी लावली मुद्दाम, कारण सरकार आमची एक दिशाभूल करायला आहे. आम्हाला मुद्दाम दिशाभूल बसची झाली, तुम्ही बरोबर दिशेने चाललाय. हो बरोबर झाले, पण मधात बस लावली ना. सरकारचं मॅनेजमेंट चुकीचं आहे. सरकारला कळायला पाहिजे होतं की जरांगे पाटलांचा तापा येत आहे आणि हे पूर्णपणे सरकारचा एक भेसळ कारभार आहे की मराठ्यांना कोण्या प्रकारे वेटीस धरावं आणि त्यांना कुठं कुठं कसं रुकवावं, हे सरकारचं पूर्णपणे फेल आहे. मराठ्यांना जिथे दिसेल तिथे दाबण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या घराचा रस्ता कुठे आहे की मॅनेजमेंट करायला पाहिजे होतं. फडणवीसांच्या घराचा रस्ता माहिती आहे का तुम्हाला? सांगा. चला घ्या तिकडे गाडी. पाटील तिकडे जातील, आम्ही त्यांच्या घराकडे जाऊ. चला, ती गाडी आडवी लावतात ना, आम्ही त्यांच्या घरापुढे अडवतो. चला, गाडी आडवी लावली. पण आंदोलन इथे करायचं ठरलं, तुम्ही का चालले फडणवीस? कोण काय गाडी कशाला? आमची मागणी आहे ना, मागणी आमची आहे ना, आरक्षण आम्हाला पाहिजे ना. पण परवानगी तर कायद्याने तिकडे दिली ना. ट्रॅफिक तिकडे गेला तिकडे, मग गाडी कशी काय? परवानगी घेऊन पोलीस डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार आम्ही जाऊन आलो. परंतु यामध्ये सरकार, पोलीस आणि सरकारचं मिलीभगत असून त्यांनी रोखण्याचा प्रयत्न करत आहे. सर, आमचं हे मराठा समाजाचं म्हणणं आहे. पोलिसांनी सांगितलं तसं आणि इकडे आला, गाडी आडवी कोणी लावली? पोलिसांना माहिती आहे का? पूर्णपणे सहकार्य करावं, आम्ही त्यांना सहकार्य करू सर, कारण मराठा समाज आजपर्यंत कधी गाडी अजून गाडी इकडे कॅमेरा पुरा बस पूर्णपणे आडवी लावलेला आहे. रस्ता रिव्हर्स बस आडवी लावून बस रस्ता करण्याचा प्रयत्न, सर्व रस्ता बंद आहे. सकाळपासून सर रस्ता बंद केला. या रस्त्यावर बसेस कस काय सोडल्या प्रशासनाने? पोलिसांचा बंदोबस्त पूर्णपणे, पाटलाच्या मागल्या गाड्या पोलीस येऊ देत नाहीत आणि बसेस कस काय पोलिसांनी येऊ दिल्या इथे? पोलिसांनी जाणून बुजून हे करत आहेत पोलीसवाले. पोलिसांनी तुमच्या ड्रायव्हरशी काय बोलू लागलं? इकडे वर आता हे सगळे ड्रायव्हरवरच चिडलेले दिसतात आंदोलक बऱ्यापैकी. पोलीस त्यांना खाली घेतात आणि ड्रायव्हरला गाडी टर्न मारला. काय झालं रे? काय झालं? गाडी लावली आहे, शिव्या देऊ नको, थंड बोला. काय झालं सांग. गाडी सरळ घेऊन पुढे आला आणि नंतर साईडला घ्यायला लावली त्याला गाडी आणि नंतर आडवी गाडी केली. आता बोलला तुम्ही पूर्ण तो युटर्न मारतोय ना. युटर्न नाही, गाडी साईडला लाव म्हणले फक्त सरळ. सरळ गाडी फक्त लाव. काय झालं मग? काय केलं त्याने? आडवी गाडी घातली, गाडी पण घे ना माघारी. मुद्दाम अडवायले ती शासन, मुद्दाम अडवायले तर रस्ता. मनोज जरांगे पाटला मैदानावर न जाण्यासाठी हे प्रयत्न चालू आहे त्याचे. अरे तो गाडी वळवत होता ना इकडे, प्रयत्न करीत आहे शासन न जाऊ देण्याचा. एका बस तर किती केअस झालाय बघा इकडे सगळं. आता ही सगळी मंडळी पुढे रेल्वे स्टेशनवरून निघताय, पण ते एका बेस्टमुळे त्यांचं म्हणणं आम्हाला अडवायलाच केलं. बघा आता मागे किती कल्ला सुरू झालाय. सगळं ठीक आहे. तू कुठून आलास मला सांग. तू कुठून आलास? आमच्या गाड्या यायच्या गाड्या म्हणजे आल्या म्हणजे आम्हाला म्हणजे रोडवर येऊ दे. यायच्या गाड्या म्हणजे रोडवर कोणी आड्या लावा ते.
यायचा बाप आलेला कळण्याचं नाही तर हे नाही मग मला सांग की बाकी सगळं ठीक आहे आता कॉन्वॉय चालला पुढे पाटलाची गाडी आली म्हणून येणार आडीवाली असं झालंय का हा आमच्या वयाचं तिकडे गाडी आम्हाला. हे फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं कारस्थान आहे त्याने हाटून केलं फडणवीस टरबुजानं हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केले टरबुजाने केले हाटून केले टरबुजा फडणवीस मुख्यमंत्री गाडी अडवायचं मुदाम केले मराठी अरे बाबा तो गाडी वळवत होता त्यांनी केले मुदाम केले जाणून बुजवून देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आम्हाला आडवं येत आहेत आता पाहू शकता बस कशी आडवी लावली होती देवेंद्र फडणवीस तुला घरातून निघणं बाहेर करू आम्ही मराठे एक मराठा लाख मराठा अरे पण सत्तेमध्ये तर शिंदे आणि अजितदादा पण आहे की अजितदादा ते आमचे नाहीतच सत्तेमध्ये जे मराठे आहेत ना त्याचा डीएनए मराठे नाहीत ते गेले कारण की स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील म्हणले मराठ्यांचं रक्त जर मराठ्यांकडे वळत नसेल तर हा रात्री लागलेला मेळ आहे 100% यांच्या घरात रात्रीला कुणीतरी घुसलं नाही, मग मला हे सांग जरा हे महत्वाचं मला जाणून घेण्यासाठी घ्यायचंय की सत्तेत गेले त्यांना पण मतदान तुम्हीच केलं सगळ्यांनी हा ऐका ना यांना आम्ही मराठे म्हणून ऐका यांना मराठे म्हणून आम्ही डोक्यावर बसवलं तर हेच आमच्या डोक्यावरून मुतायला तयार झाले आणि दुसरी गोष्ट हा ईव्हीएमचा झालेला विजय मराठ्यांनी याला निवडून दिलेले नाही दिले मराठ्यांनी यांना निवडून दिले नाही मराठा विरोधी मतदान केलं की असं कसं काय एवढी मोठी सत्ता ईव्हीएम घोटाळा करून निवडून आलेले आहेत कारण की पूर्ण मराठा सल्तनत त्यांच्या विरोधात होती असं झालंय का हा हा बोला तुझं काय म्हणणं रे भाई हे जे मराठ्यांनी मतदान दिलं हे मराठ्यांनी निवडून दिलेलं नाही ईव्हीएमच्या घोळ्याने निवडून आलेले आहेत व जे आपण जे लोकसभेचा निकाल बघितला होता त्या निकालापासून जर बघितलं तर 6 महिन्याच्या फरकामध्ये 40 लाख मतदान वाढले महाराष्ट्रामध्ये यातून कळून आलं की हे सरकार ईव्हीएम घोटाळा चोर मतदान चोरीने ह्यांनी तरी बोलत विजय झालेला आहे तुझं वय किती रे वय किती तुझं 23 वर्ष आहे माझं कुठून आलाय परळी वैजनाथ बीड हा मला सांग आता तुला आरक्षण का पाहिजे बाबा काय नक्की झालं? सर आमचे बहीण भाऊ जे आहेत ना ते शिक्षण करतात सर आता माझी फार्मसी झालेली आहे माझ्या शिक्षणा टायमाला मी जर ओबीसी मधून लागलो असतो तर मी कमी खर्चामध्ये आलो असतो पण आता मला या फार्मसीमध्ये लागला 93,000 रुपये फीस लागली वार्षिक तेच तर मला आरक्षण असतं तर मी आणखी कमी याच्यामध्ये झालं असतं माझं अनेक बांधव आहेत सर त्यांची परिस्थिती नाही शिक्षणाची पण या आरक्षणापायी झालं तर ते भरपूर शिकू शकतात हे करू शकतात त्यांना कमी खर्चामध्ये गोरगरीब मराठा सुद्धा आहे या महाराष्ट्रामध्ये श्रीमंत मराठा गरीब मराठा सुद्धा भरपूर प्रमाणात आहे गरीब मराठ्याला शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे